तिथे कटकारस्थान करणाऱ्यांसोबत यापुढे जाणार नाही, भाजपसोबत जाणार नाही असं वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं। ज्या अमित शहा, नरेंद्र मोदी आणि फडणवीसांनी बाळासाहेबांची शिवसेना तोडून कमजोर करण्याचा प्रयत्न केला, अशा भाजपसोबत जाण्याचा विचार शिवसेनेच्या मनालाही कधीही शिवणार नाही असं राऊत म्हणाले। शिवाय आमदार अपात्रता सुनावणीवरूनही त्यांनी विधानसभा अध्यक्षांवर निशाणा साधला। संजय राऊत आपल्यासोबत आहेत। काल सुप्रीम कोर्टाने जी टिप्पणी केली त्या सगळ्या संदर्भामध्ये तुम्ही आता बोलताना म्हटलात की आशेचा किरण या ठिकाणी आहे, पण असंच नेमकं बऱ्याच वेळा असंच होतं की तो आशेचा किरण वाटतो मात्र शेवटी तुमच्या पदरात काय पडत नाहीत। असं असताना सुद्धा आता तुम्ही पुन्हा आशावादी आहेत। आता त्या लवादानं शेण खाल्लं, त्याला सर्वोच्च न्यायालय काय करणार? त्याला सर्वोच्च न्यायालय काय करणार? त्याच्यामुळे आम्हाला आजही पूर्ण आशा आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या दरबारात आम्हाला न्याय मिळेल, कारण सर्वोच्च न्यायालयाने काल पुन्हा सांगितलं, जे अधोरेखित केलं की विधिमंडळ पक्षातली फूट ही पक्षातली फूट नाही। विधिमंडळ पक्षातलं बहुमत म्हणजे पक्षावर मालकी नाही। या विधानाशी, या त्यांच्या भूमिकेशी सर्वोच्च न्यायालय ठाम आहे। आता हे लवाद म्हणून जे काय बसले सद्गृहस्थ, चोर मंडळाचे अध्यक्ष, हां, मी विधानसभेचं म्हणत नाही, ते चोर मंडळाचे सरदार आहेत सध्याचे। आम्हाला विधानसभेविषयी, विधानसभेच्या अध्यक्षांविषयी पूर्ण आदर आहे, त्यांनी न्याय करायचा असतो, पण लवादानं जी भूमिका घेतलेली आहे ती पूर्णपणे एकतर्फी। प्रकाश आंबेडकरांच्या भूमिका सातत्यानं बदलत आहेत, मग थेट आपल्याला देखील लिहून द्या तुम्ही भाजपसोबत जाणार नाहीत, इथपर्यंत हे सगळं पोचलंय आणि तरी देखील आपण असं म्हणतायत की ते आघाडीत आहेत। त्यांनी काही जागांची मागणी केली, त्याच्यावरती जवळजवळ चर्चा आम्ही संपवलेली आहे। आम्ही त्यांना काही जागांची आमच्याकडून एक प्रस्तावही दिलेला आहे। आता आमच्यात असं ठरलं होतं की आपण आतमध्ये जी चर्चा करतोय त्याची बाहेर वाच्यता करायची नाही। आता त्यांच्या पक्षाची ती भूमिका असेल की बाहेर बोलावं, सांगावं, ठीक आहे, लोकशाहीमध्ये या गोष्टी आम्ही स्वीकारतो। त्यांनी काही अटी तुमच्या समोर ठेवलेल्या आहेत, काही प्रस्ताव त्यांचे आहेत, ते नेमके मला वाटत नाही अटी किंवा प्रस्ताव या संदर्भात काही चर्चा झालेल्या आहेत। काही त्यांचे भूमिका त्यांच्या पक्षाच्या आहेत, त्या आमच्याही आहेत ना, संविधान रक्षणासंदर्भात, शेतकऱ्यांसंदर्भात, कष्टकऱ्यांसंदर्भात, त्या आमच्याही आहेत आणि त्याच्यावरती आमचं एकमत आहे, ज्याला आपण कॉमन मिनिमम प्रोग्राम म्हणतो। हा शेवटी राज्याच्या आणि देशाच्या इंटरेस्टचाच विषय असतो, तो काय युक्रेनच्या आणि रशियाच्या किंवा पाकिस्तानच्या इंटरेस्टचा विषय नसतो ना। तो शेवटी अन्न, वस्त्र, निवारा, पाणी, आरोग्य, शिक्षण, हां, दलित, महादलित, पिछडे यांना न्याय देण्याच्या भूमिकेतूनच आपण काम करतो। अल्पसंख्याक तर वेगळं काय की सातत्यानं आपण भाजपा सोबत जाणार अशा प्रकारच्या चर्चा काही दिवसापासून पुन्हा काही लोक करतायत आणि आम्ही कशाला जावं? त्यांची ती आहे ना काहीतरी शिवसेना त्यांनी स्थापन केली आहे नवीन, ती आहे त्यांच्याबरोबर, एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्याबरोबर आहे, मग आम्ही कशाला त्यांच्याबरोबर त्यांना हवे आहोत? बघा, हे भाजपवाले हे मनातून घाबरलेले लोक आहेत, त्यांना त्यांचा पराभव स्पष्ट दिसतोय, हे लोकांमध्ये गोंधळ आणि संभ्रम निर्माण करत आहेत। ज्या अमित शहानी, ज्या नरेंद्र मोदींनी, ज्या फडणवीसांनी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना तोडून महाराष्ट्र कमजोर करण्याचा प्रयत्न केला, शिवसेना तोडली की त्यांना मुंबई गिळायला फार सोपं होईल, मराठी माणसाला गुलाम करणं सोपं होईल, अशा भारतीय जनता पक्षाबरोबर जाण्याचा विचार शिवसेनेच्या मनात कधीच शिवणार नाही। उद्धव ठाकरेच्या अलीकडचं तुम्ही झंझावात पाहिला असेल तर असा प्रश्न विचारणं हे चुकीचं नाही। यापुढे कधीच भाजपासोबत जाणार? बघा, हा तुमचा प्रश्नच चुकीचा आहे। आम्ही आमचा मार्ग निवडलेला आहे, आमच्या भूमिका स्पष्ट आणि परखड आहेत। आम्ही कोणत्याही प्रकारचं कपट, कारस्थान आणि ढोंग करणाऱ्यांच्या बाजूने कधी उभे राहणार नाही। धन्यवाद। हे होते संजय राऊत आणि यापुढे कपट कारस्थान करणाऱ्यासोबत आम्ही कधीही जाणार नाही अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतली आहे। कॅमेरामन काकासाहेब कांबळेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, धाराशिव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।